हरे कृष्ण. तर हा भगवद्गीतेचा 15वा अध्यायातला पुरुषोत्तम योग 5वा श्लोक आहे. मी श्लोक आणि भाषांतर वाचेन. निर्माण मोहाजित संग दोष अध्यात्मनित्या विनिवृत्त कामः द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर गच्छन्त्य मूढा पदम अव्ययम तत्. याचं भाषांतर शब्दार्थ असे: नि म्हणजे रहित, मान खोटी प्रतिष्ठा, मोहा आणि मोह जित जिंकून, संग संगाचा, दोष हा दोष, अध्यात्म आध्यात्मिक ज्ञानामध्ये, नित्य हा नित्यत्वामध्ये, विनिवृत्त अलग झालेले, काम हा कामापासून, द्वंद्वई द्वंद्वापासून, विमुक्ता हा मुक्त झालेला, सुख दुःख सुख आणि दुःख, संज्ञै नामक, गच्छन्ति प्राप्त होतो, अमूढा हा मोहरहित, पदम स्थिती, अव्ययम शाश्वत त्या. भाषांतरी तात्पर्य श्रील प्रभुपादांच्या. जर श्रील प्रभुपाद की जय. जे खोटी प्रतिष्ठा, मोह आणि असत्संगापासून मुक्त आहेत, जे नित्यत्व जाणतात, भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत, तसेच सुखदुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत आणि मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे जाणतात, त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते. तात्पर्य थोडं वाचतंय काही ओळी. शरण जाण्याच्या विधीचे सुंदर वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. यातील सर्वप्रथम पात्रता म्हणजे मनुष्याने अहंकाराने मोहित होऊ नये. स्वतःला भौतिक प्रकृतीचा स्वामी समजून मिथ्या अहंकाराने उन्मत्त झाल्यामुळे भगवंताला शरण जाणे त्याच्यासाठी कठीण असते. खूप महत्वाचा मुद्दा आहे. एकतर भगवंता धामात जाण्याची पात्रता सांगितली या ठिकाणी, क्वालिफिकेशन. कुठे जा तुम्ही, काय पात्रता सांगा तुमची. शिक्षणासाठी पात्रता, नोकरीसाठी पात्रता, लग्नासाठी पात्रता, दुःख, सगळे पात्रता. म्हणजे पात्र पाहिजे आपल्याकडं ते धारण करण्यासाठी. आणि सर्वात या ठिकाणी सांगितलेलं आहे की फार महत्वाच्या गोष्टी सुरुवातच केलेली आहे. निर्माण मोहा. निर्माण नाही बरं का, मान म्हणजे मान रहित, खोटी प्रतिष्ठा जे नाही आपल्याकडं ते आहे म्हणून सांगणं, हो बघा माझ्याकडे एवढं आहे ते एवढं आहे म्हणून. पण खरं तर मान प्रतिष्ठा ही फार घातक आहे. त्यातनं सुटलं पाहिजे. एकदा मला आठवत आहे, मी गुरुदादांना प्रश्न विचारला बीडमध्ये मी गेला असताना. मी असं कुठं वाचलं, गुरुदादांना वैयक्तिक भेटून खूप प्रश्न विचारायची सवय आहे अजून पण. विचारला, गुरु महाराज हे त्याग म्हणजे कसं बरं, त्याग काय, कसं त्यागाचं नेमकं काय ओळखावं, मी कसं ओळखावं. तर गुरु महाराज म्हटले, घरदार सोडणं म्हणजेच काय त्याग नाही म्हणे. जो मान सन्मानची इच्छा आहे, मिथ्या अहंकार आहे, तो त्यागणं म्हणजे खोटी प्रतिष्ठा, हे याच्यापासून दूर राहणं तो त्याग आहे म्हणे. खरंय ते. आणि मोह म्हणजे आपण मोहग्रस्त होत म्हणजे काय, स्वतःला हाडामाचं शरीर समजून बसलोय आपण चुकीने, ते टाळ. आणि पुढे म्हटलेले जिंकून, काय जिंकायचं म्हणजे त्यांनी या सगळ्या गोष्टीपासून दूर राहायचं. मान सन्मानाची इच्छा किंवा अहंकार ह्याच्यावर विजय मिळवायचा आपल्याला, तर ते शक्य आहे. आणि कशाचा दोष हे टाळायचं म्हणे, संग दोष. असत्संग त्यागातही वैष्णवाचार म्हटलेलं आहे महाप्रभू म्हणतात. म्हणजे असत आणि सत दोनच संग आहेत बरं का. एक असत आणि एक सत आहे. मग ते असत संग म्हणजे काय बरं, ज्या संघामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही तो झाला असत संघ. जर भगवंताची प्राप्तीच होत नसेल अशा संगतीमध्ये आपल्याला किती घातक असेल विचार करा. जसं म्हटलंय ना की आपण एखादा पाण्यात राहून म्हणजे माशाची वैर असते ना म्हणतात ना, ते नाही करायचं. तसं आपण राहतोय भक्तांच्या संगतीमध्ये आणि त्यांच्या संगतीमध्ये राहून काय करतो आपण, त्यांचा संग नाही घेत. कुणाचा घेत संग, असत इतरांचा घेत संग. का परवाच एक प्रभूजी प्रवचन सांगत वेदांचेतन प्रभू पंढरपुरा फार चांगला मुद्दा सांगितले. ते म्हणाले कधी कधी काय होतं, एक पती पत्नी फार मोठे प्रचारक असतात म्हणे. पत्नी पण खूप मोठी प्रचारक असते आणि पती पण मोठा प्रचारक असतो. खूप प्रसिद्धी असते त्यांची प्रचारक म्हणून.
पण ते एवढं प्रचार करतात पण घरी पती पत्नी भांडत बसतात म्हणे. का असं होतं म्हणे? कारण पती पत्नीला समज होती माझी पत्नी म्हणून, पत्नी समजा पती. एक म्हणा वैष्णव नाही समजत. का नाही समजत? कारण दोघं आपसामध्ये कृष्णकथा करत नाहीत म्हणून. आता शिवपार्वती एवढे मोठे वैष्णव आहेत, किती मोठी जबाबदारी त्यांच्यावर, पण दोघात आपसात चर्चा काय होते? कृष्णकथा होते. हे महत्वाचं आहे. घरच्या मुलाला भांडण का होतात बरं? कारण हे जे कृष्णकथेचा अभाव. षडगोस्वामींनी शिकवलेलं आपल्याला, नाना शास्त्र विचारणैक निपुण सधर्म संस्थापक लोकानां हितकारिणौ त्रिभुवने मान्यो शरण्याकरो राधा कृष्ण पदारविंद भजना नंदेन मत्तालिकौ वंदे रूप सनातनौ रघुयुगौ श्रीजीव गोपालकौ. ते काय करतात म्हणे? नाना शास्त्र विचारणं ऐक. नाना नाव नाही नाना कोणाचं. नाना म्हणजे खूप सगळे शास्त्र एकत्र बसून साधून चर्चा करतात रोज. आणि त्याला ते काय करतात म्हणे? ती चर्चा करतात कशासाठी? लोकांच्या हितासाठी म्हणून. त्यांनी जाणलंय तत्व सगळं, पण लोकांनी कसं द्यायचं म्हणून सगळी चर्चा त्यांची आध्यात्मिक चर्चाच नसते. किती आनंद त्याच्यामध्ये. तो अभाव आहे आपल्यामध्ये. म्हणून काय होतं? मग आपण अभाव असल्यामुळं भलताच भाव येतो आपल्याला. भाव फुकटचा खायचा नाही म्हणतात ना, आपण फुकटचा भाव खातोय. आहे आपल्या गुरूंचं आणि आपल्या प्रभुपादांचं आहे, पण आपणच त्याच्या जोरावर मोठं झालं हे वाटतं. एखादा डॉक्टर असेल, त्याच्या हाताखाली तो कंपाऊंडर किंवा कोणी असेल, त्याला वाटतं की मीच जणू का डॉक्टर आहे, पण तो नाही आहे. त्याला माहिती आहे बरं सगळं, बऱ्याच गोष्टी माहिती त्याला. कालच मी दवाखान्यात गेलो, थोडं तब्येत ठीक नव्हती, सलाईन वगैरे लावलं होतं. तर मग ते डॉक्टर बाहेर पेशंटला चेक करायचे बाहेर त्यांच्या रूममध्ये, आणि सलाईन लावणं बाकी सगळं सांगून ते सगळंच करत होते, जणू का डॉक्टर असल्यासारखंच व्यवस्थितपणे. पण त्यांनी समज आता मीच डॉक्टर, मी चुकीची गोष्ट आहे. हा मिथ्या. इथं आज जे आपण वाचन केलं त्याच्यामध्ये लक्षात येत आहे की ब्रह्मदेव स्पष्टपणे म्हणतात की हे बघून असं वाटतंय मी केल्यासारखं वाटतं, पण मी नाही केलं म्हणे, मी शोधून काढतोय फक्त. निर्माते ते आहेत, म्हणतो ना म्हणजे करता करविता तो आहे. आपण आपल्याकडे करते पण घ्यायचं नसतं. म्हणजे ब्रह्मदेवची विनम्रता. एवढे मोठे ब्रह्मदेव आहेत, काय 4 मुख आहेत त्यांना, किती भगवंताची भक्ती करतात, आपली संप्रदायाचे आचार्य आहेत ते काय म्हणतात? नाही म्हणे, मी शोधतोय फक्त, मी एक निमित्त आहे म्हणे, निमित्त बनलोय. असं 11व्या अध्यायामध्ये सुद्धा अर्जुन काय समजतो स्वतःला की मी करताय, हे सगळं केलं असं होईल तसं. म्हटलं भगवंत जेव्हा त्याच्या अज्ञानापासून दूर ठेवून त्याला ज्ञान जेव्हा देतात ना, तेव्हा काय होतं? मग त्याला कळतं, अरे मी ही तर इंद्रियत्वतीच होती, माझं संबंध सुद्धा. पण खरं तर माझा खरा संबंध या सर्वांशी शरीराचा संबंध आहे, पण आत्म्यासंबंध श्रीकृष्णांशी मला. हे जेव्हा त्यांना कळलं अर्जुनाने स्वीकार केला. हो म्हणे, मी करेन बरं का तुम्ही सांगत. म्हणून भगवान म्हणतात ना अर्जुनाला, निमित्त मात्र भवसव्य साक्षी. तू निमित्त बनून कार्य कर, नाहीतर काय उपयोग नाही. निमित्त नाही बनलं चालणार नाही. इतकोच मुद्दा आलेला की बरोबर एक उदाहरण सांगतात ना, कोलंबस हॅज डिस्कवर्ड अमेरिका. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. डिस्कवर्ड म्हटलं तिथं. प्रपात म्हणा ते होतं आधीच तिथं अमेरिका, त्यांनी बनवलं नाही, शोधलं त्यांनी. नुसतं शोधल्यावर त्याला मोठेपणा दिला. पण प्रपात म्हणतात त्याने काहीतरी भक्ती केली असणार आधी मूळ कधीतरी, त्यामुळे भगवंताने त्याला ती शक्ती दिली म्हणे. निमित्त बनवलंय त्याला, स्वतः करू शकत नाही कोणी, होतच सगळं. तर हे महत्वाचं आहे. तर ब्रह्मदेव भगवंताला श्रेय देत आहेत त्यांच्या कार्याचं, ही विनम्रता आहे. आणि ते म्हणत नाहीत की मी सगळं केलंय म्हणून, मी निर्माण केलंय म्हणून. अर्थात ब्रह्मदेवाला दुय्यम निर्माता म्हटलेलं आहे, पण तरी पण ते म्हणतात की भगवंत माझ्याकडे करून घेतात, मी एक निमित्त बनलो. नारदमुनीने पण एकदा विचारलं त्यांना की पिताश्री, तुमचं सगळं कार्य म्हणून असं वाटतं की तुम्ही सगळं बनवलं हे वगैरे, पण मला आश्चर्य वाटतंय म्हणून तुम्ही ध्यान करता दिसताय, तुम्ही कोणा ध्यान करता? म्हणजे काय का कोणतं दुसरं वरचं? ब्रह्मदेवातले हरी म्हटले पुत्रा,
मी ध्यान करतो म्हणजे काय आहेत, करतोच ना ध्यान. कारण हे मी बनवलं नाही, हे सगळं भगवंतांनी बनवलं. तुला दिसत असेल मी बनवते असं, पण मी नाही बनवलं, हे सगळं भगवंतांनी बनवलेलं. आणि फक्त मी छोटं राहिले त्यांना शरीर देतो एवढंच. मुख्य सगळे तेच करणार. म्हणू शकले असेल नारद मुनी ते, हो आहेच ना मीच. गैरसमज झाला असू दे ना, चालतंय. होतं ना कधी कधी तथाकथित गुरु असतात, सो कॉल्ड परंपरा नसलेले, त्यांचे शिष्य जेव्हा म्हणतात ना की म्हणे मीच भगवंत, असं डायरेक्ट कधी कधी शिष्यानं तयार करत असतं. शिष्य सर्वांना सांगतात हेच भगवंत, हेच भगवंत. मग त्यांनी विचारलं बरं का, भक्तम ठाकूर गेलं त्या विश्वकेशनकडं, त्याला फाल्गू भगवान म्हणून नाव दिले त्या सिरियलमध्ये, अभयचरण सिरियलमध्ये. भक्तम ठाकूर म्हटले की तुम्हाला माहिती आहे ना कृष्ण भगवंत आहेत म्हणून. हा जानता हो म्हटलं. मग तरी तुम्ही का सांगताय तुम्ही कृष्ण म्हणून? त्याला मी नाही सांगत, पण शिष्य म्हणतात. मी नाही सांगत. अरे मग शिष्य म्हणत तू तोंड बंद करायला पाहिजे. परमपूज्य राधागोविंद मला सांगत होते, कुणीतरी असं म्हणतो मीच भगवान, मीच भगवान. त्याला विचारण्यात आला तू का असं म्हणतो, हे शिष्यानं आवडतं म्हणून. ते परमपूज्य राधागोविंद महाराज असं प्रवचनात सांगत होते, समजा त्या शिष्याला आवडत आहे त्यांना भगवान म्हणणं, जर त्या शिष्याला जर वाटलं मी चप्पलने तुम्हाला मारेल, आवडेल का त्यांना? मग त्यांना आवडतं मग सगळंच आवडते की तुम्हाला? एवढं कडक बोलले. खरंच आहे, कारण भगवंत स्वतः भगवंताला आवडलं नाही माहिती आहे का. तो पौंड्रक माहिती आहे, पौंड्रकच्या वडिलांचं नाव वसुदेव होतं. सगळे म्हणू लागले अहो तुमचं वडिलांचं नाव वसुदेव, तुम्हीच वासुदेव आहे म्हणे, तो नकली वासुदेव आहे. खरंच पडलो हे अशीच चमचेगिरी करणारे भेटतात कधी कधी. वाटलं खरंच ते सगळं मेकअप करून नाटकात 2 हात 4 हात लावले, हे बनवलं सगळं, रथ बनवला आणि पत्र पाठवलं भगवंताला. एवढे हसले भगवंत. एवढं बाद झाल्या म्हणून तुम्ही वासुदेव मीच आहे म्हणे, तुम्ही शंखचक्र टाकून द्या सगळं, नाही युद्धात जायला. भगवंत म्हटलं बघूया पुढे लांब न प्रकार. अजून हसू आलं भगवंताला. पहिलं ध्वजच उडून टाकलं, नकली हात उडवले. एवढं तरी शाडव की नाही त्यांनी? नाही, शरणाई नाही घेतली. भगवंतांनी मुंडकच उडवलं पौंड्रकचं, आणि मुंडकं उडवलं. त्याच्या वडील बसले ते काशीमध्ये, त्यांच्या मांडीवर जाऊन पडलं. पडलं की त्यांचा स्फोट झाला त्यांचा. असंही होतं त्यांना, त्यांचं मुंडकं कोण धरेल तर तो जाईल म्हणून. एका दगडात 2 पक्षी झाले. कशी गोष्ट बघा ना, जेव्हा आपण स्वतः मी करताय म्हणता ना, तिथंच गडबड सुरू होते. ते भौतिक क्षेत्र असू दे, आध्यात्मिक. मी करत नाही, मॅडम भगवंत करून घेतात, गुरु करून. हा मुद्दा महत्वाचा. म्हणजे निर्माण मोहा चितसंग दोषा म्हटले ना, की आपण वाईट लोकांत संगती राहील तशी जडणकडण होते. पण भक्तांत संगत राहिलो आपण तर आपली भक्ती फुलून येते, फुलते. किती सुंदर गोष्ट. म्हणून आदेश प्राप्त करून भगवंताच्या किंवा गुरूंच्या वतीनेच कार्य करणं हे महत्वाचं आहे. तिथं उल्लेख येतोय की ते लहरीप्रमाणे काय करत नाहीत म्हणून. आदेश मिळवतात आधी आणि ते करण्यासाठी जीव ओतून ते करतात, हे महत्वाचं मुद्दा. आणि का होतंय बरं असं? कारण आपण महत्त्वामध्ये का आलो? कारण आपण भगवंताच्या आदेशाचं उल्लंघन केल्यामुळं या भौतिक जगात अंधारामध्ये आलो, पडलो. आणि 3 गुणाद्वारे आपले कार्य चालू आहे. 3 गुणांच्या अधिष्ठाता भगवंत आहेत मूळ, पण ते बहिरंग शक्ती काय करते, त्याचं कार्य चालत सगळं 3 गुण. म्हणून 3 गुणांच्या याच्यावर काय वाटतं आपल्याला, आपलं भगवंता बरोबरचा जे आहे संबंध आहे, त्या संबंधाचा विसर पाडायला होते ही माया, बहिरंग शक्ती. आपलं ज्ञान आवृत्त करते, झाकून टाकते. ज्ञान गेलं म्हणजे काय आलं म्हणजे अज्ञान आलं, आणि अज्ञानाला म्हणजे मिथ्या अहंकार आला. मिथ्या अहंकारामध्ये काय वाटू लागतं, मी करताय, माझं, मी सगळंच वाटतं सुरू होतं. पण भगवान म्हणतात ना गीतेमध्ये, प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा करता अहम इति मन्यते. का वाटतं असं? प्रकृती गुण क्रियमाणा, या 3 गुणाची खेळामुळं काय वाटतं आपल्याला, की असं ते नाटक करतात की सर्वांना वाटायला लागतं मीच करताय, अजून फसत जातो. पण अगदी कर्मधर्म संयोगानं पुण्यानं आपल्या गुरुमांची वैष्णवांच्या कृपेनं जर गुरूंची भेट झाली आपली, झालं सगळं आपलं
चढ उतरलं, नशा उतरते आपली, नशा ही भौतिक जगात नशा उतरते, पण आध्यात्मिक नशा ते नाटक तुम्ही पाहिले की नाही माहीत नाही. गुरुमांच्या व्यासपीठ दिवशी खूप सुंदर नाटक होते. त्या नाटकामध्ये असंही होतं की तो मुलाखत घेत असतो भक्त नाही पत्रकार असं विचारतो काय, थांबा म्हणे, तुम्ही काय ना तुमचं, तर ते म्हणते की मी काय तर नाव सांग, सविता येडे, हे माझे पती हे येडे, मुलं येडे. अहो सगळं तुम्ही येडे दिसाय. हो म्हणजे येडेच म्हणे, पण आम्ही पांडुरंगासाठी येडे झाले म्हणे. चांगली म्हटलं. तसं आपण कधी वेड लागणार आपल्याला पांडुरंगाचं नाव, भले कुठलं का असं, आपण वेडे पांडुरंगाचे, असं आपलं जर हे झालं, हृदयातनं स्वीकार केला ना, ते महत्वाचं. म्हणून मिथ्या अहंकार जागी खरा अहंकार स्थापित करायचा आहे आपल्याला. आणि तो खरा अहंकार स्थापित तेव्हाच होईल जेव्हा आपण हरिनामाचं गंभीरतेने जप आणि कीर्तन करू, हे भागवतमचं अध्ययन करू, तर तो खोटा अहंकार जाऊन खरा अहंकार येईल. आणि मिथ्या अहंकारामध्ये काय असतं, गर्विष्ठपणा असतं, पण खऱ्या अहंकारामध्ये विनम्रता असते, जी आपण ब्रह्मदेवांमध्ये पाहतो. विनम्रता महान आचार्यांमध्ये, अर्थात नक्कल नाही करू शकत आपण, अनुकरण नाही करू शकतो, अनुसरण करू शकतो. त्यांची एका रात्रीत का आपलं काय फार मोठं हे होणार नाही, पण तरी पण हळूहळू प्रयत्न करत राहायचं. आणि म्हणून म्हटलेलं आहे की भक्तिमय सेवेद्वारे आपल्या इंद्रियाने शुद्ध केलं पाहिजे. एक तो श्लोक आहे ना, त्या श्लोकात म्हटलंय की काय श्लोक आहे, सुरुवात आठवत नाही, पण श्लोक असा आहे, त्याचा अर्थ की आपण आपली जी इंद्रिय आहेत, ऋषिकेश इंद्रियां स्वामी ऋषिकेश आहे, तर त्या ऋषिकेश इंद्रियां स्वामी आहे, आणि आपली जी इंद्रिय आहेत ते त्यांच्या मालकीचे आहेत. आपली इंद्रिय स्वामी ऋषिकेश आहे, त्यांच्या सेवेत आपण जर लावलं स्वतःला तर काय होणार, आपण शुद्ध होणार. तर म्हणून हे खूप महत्वाचं आहे की इंद्रियांचं शुद्धीकरण होणार, आणि इंद्रियांचं शुद्धीकरण झाल्यावर काय होणार आहे, भगवंताची अनुभूती येणार आपल्याला इंद्रियांची. तर त्यामुळं की केवळ हरे कृष्ण महामंत्राद्वारे शक्य होणार आहे मिथ्या अहंकार सुटणे, नाही तर नाही होणार नाही. आता आपल्या लहरी पण करू शकत नाही. म्हणून तर म्हटलेलं आहे, असत्संगातून मुक्त होऊन चालणार नाही, फक्त सत्संग पण भरला पाहिजे. घागर आहे, ते घागरीत पाणी भरलं तर ते हवा निघून जाणार, नाही तर ते हवा तशीच राहणार. त्यामुळं आपण आपल्या हृदयामध्ये भगवंताची भक्ती जेवढी स्थापित करू तेवढं काय होणार आहे, तो मिथ्या अहंकार बाहेर निघून जाईल, त्याला काही चान्स भेटणार नाही, तो निघून जाईल. आता आवर्जून ओढून काढायची गरज नाही आपल्याला. घागरीतलं हवा जबरदस्तीने काढून मग पाणी भरत नाही आपण कधी. जसं पाणी तसं हवा निघून जाईल ना, तसं आपला भगवंताचा संबंध जेवढा दृढ होईल तेवढं मिथ्या अहंकार ते पळून जाणार निघून, त्याला काही चान्स भेटणार नाही. आणि तो म्हटलेलं आहे की सुखदुःखाच्या द्वंद्वातून मुक्त झालं पाहिजे ना. म्हणून गीतेत भगवान म्हणतात ना, सुख दुःखे समेकृत्वा लाभालाभो जय जय. म्हणजे हे सुख दुःख आहे, फायदा तोटा, हे भौतिक जगाचं लक्षण द्वंद्व आहे. इथंच अडकत्या. तो वरचा वर गेला, मी खाली आलो, तो कसं हे याच्यात तुलना करतो, म्हणजे काय द्वंद्व हे. पण भौतिक जगात द्वंद्व, पण आध्यात्मिक जगात द्वंद्व नाही. का बरं तिथं? म्हणून भगवान म्हणतात ना, द्वंद्वातीतो विमत्सर हा. द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन, आणि विमत्सर मत्सर करू नकोस कोणाचा. आपण त्याचा मत्सर करतो, याचा अर्थ काय, मी श्रेष्ठ आहे, तो वाईट आहे म्हणजे मी चांगला आहे, तो गरीब आहे म्हणजे मी श्रीमंत आहे, तो काय दिसायला सुंदर आहे का म्हणजे मी आहे ना सुंदर. हे द्वंद्वातच सापडलं अजून पुन्हा. तो माझा मित्र आहे म्हणजे तो दुसरा कोणता शत्रू आहे तुझा. तर हे आपण ह्याच्यावर दूर राहायला पाहिजे. आणि पुढं म्हटलेलं आहे की मोहरहित होऊन. मोहरहित व्हायचं म्हणजे काय बरं नेमकं, की जसा अर्जुन मोहग्रस्त झाला. मोहग्रस्त झाला म्हणजे काय झालं त्याचं, शेवटी म्हटलं नष्टो मोह. मोहग्रस्त झाला म्हणजे काय झालं, तो स्वतःला शरीर समजून शरीरात संबंध असलेल्या सर्वांना तो आपलं समजू लागला. भले त्याचं कर्तव्य क्षत्रिय म्हणून, भले भक्त जरी नसता तो क्षत्रिय, यांना त्यानं काय कर्तव्य त्याचं, त्यांची युद्ध करणं केलंच पाहिजे, कारण क्षत्रियचा धर्मच आहे. त्याने आव्हान दिलेलं आहे,
त्याने त्याचं हे केलंच पाहिजे. पण तरी तो आता भक्त असून पण नको म्हणतो आता भगवंताचा आदेश पण पाळायची इच्छा होईल. का? मिथ्या अहंकार. अर्थात अर्जुनात मिथ्याहंकार नाहीये, पण आपल्यासाठी भगवंताने त्याला गोंधात पाडून काय केलं. मग जेव्हा अर्जुन म्हणतो ना भगवंताला, भगवंता रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नाही म्हणून, भगवंत हसतात तिथं. का हसतात बरं? की प्रभात तिथं लिहितात की भगवंताला बरं वाटलं. आता तसं तर डॉक्टर नाही का आपल्याला ऑपरेशन करताना ते ॲनेस्थेसिया देणारे येतात, भूल देणारे डॉक्टर. मग ते विचारतात झालं का, मग ते खुश होतात. का बरं? आता भूल चढली. काय होतं मग? आता आपलं ऑपरेशन उडकून टाकू लवकर बाबा. तसं भगवंत हसले की आता गोंधात पडलाय, तर भूल दिली हो आपण त्याला चांगली. आता काय करताय, ऑपरेशन सुरू करू आपण आता. मग गीता सांगितली गोंधात पण त्याला कळून झालं काय करायचं काय नाही. तशी आपली आवाज झाली सर्वांची, मी एवढा आहे, मी तो आहे, किती आपल्यामध्ये एवढा मोठा संत मी. तो सालोमाला म्हणतो याच्यामध्ये तुकारामांच्या त्या नाटकात आपण पाहिलंच आहे, मी एवढा मोठा संत झालाय म्हणे. काय संत असल्याला कधी म्हणत नाही मी एवढा मोठा झाला म्हणून, ते इतरांनी म्हणायचं असतं. विश्वामित्र जेव्हा ब्रह्मर्षी पद प्राप्त झालंच तर सगळे म्हणा तुम्ही ब्रह्मर्षी झाला नाही. जोपर्यंत वसिष्ठ सांगत आहेत ना, माझे प्रतिस्पर्धी ज्यांना मी शत्रू समजतोय त्यांनी जर म्हटलं तर मी स्वीकार करतो. आणि अक्षरशः वसिष्ठ मुनी ऐकलं. ते म्हटले, स्वतः आले, ते म्हटले हो म्हणे मी सांगतोय म्हणे तुम्ही ब्रह्मर्षी झाला. कारण त्यांच्या मनात लक्षात आलं की एकदम उच्च स्तरात तुमच्यात आता क्षमाशीलता आलेली आहे. म्हणजे क्षमा मागणं आणि क्षमा करणं हे गुण तुमच्यामध्ये आता हृदयात प्रकट झाल्यामुळं तुम्ही झाला म्हणे ब्रह्मर्षी. ब्राह्मणातले श्रेष्ठ ब्रह्मर्षी म्हणजे. म्हणून त्या कोण शृंगीला सांगतात, त्यांच्या वडील शमीक ऋषी सांगतात की हे पुत्र, खरं तर त्या परिषदाने असं काय गुन्हा केला म्हणे, गळ्यात मेलेला सापच टाकला, काय मोठी गोष्ट झाली. त्याबद्दल तू एवढं मोठं शाप दिला. अरे क्षमा हा गुण असतो अरे ब्राह्मणाचा, तू क्षमा करू शकला नसता का? एवढं तुझ्या सगळं विद्वत्ता आहे, तू क्षमा नाही करू शकला. का बरं? तुझा अनुभव कमी पडला. तू लहान आहे, मला तरी सांगायचं नाही की शाप देऊ का नको, मी नकोच म्हटलंस तुला. लक्षात आलं. आणि ही पण म्हणते ना, कुणाची आई, ध्रुवमानांची आई सुनीती, ती म्हणते कुणाविषयी पण वाईट चिंतनं हे आपल्या फायद्याचं नसतं. भले तुझ्या सावत्रायाने म्हटलंय त्याच्यातून तू पॉझिटिव्हली घे म्हणून, सकारात्मक भावनेने घे. जंगलात जा म्हणत जा म्हणून जंगलात, तुला भगवान भेटतील नक्की. एवढं सगळं विशेष आहे. का बरं? हे सगळं का आहे उद्देश सगळं, की आपण मिथ्या अहंकारात सुटून खरा अहंकार आपल्याला त्यात यावं आपण, आणि मग भगवंताला शरण कसं जावं हे ते जाणतात असे भक्त. आणि मग त्यांना काय होतं, मग भगवत धामाची प्राप्ती होते. तो पण भगवत धामाचं त्यांना प्राप्ती नाही होत. म्हणून लक्षणं सांगितलेलं आहेत. म्हणून तर म्हटलं की आपण अहंकार उन्मत्त व्हायचं नाही म्हणे. बरोबर सांगता येतं की स्वतःच मालक असलं आहे समजायचं नाही. भले स्वतःच घर बांधलं आणि आता म्हणजे मी भाड्याच्या घरात राहत होतो, आता स्वतःचं घर, माझं घर नाही, आपलं घर नाही. काही काळापुरतं आपलं घर, आपलं घर इथं नाही आहे. ते आहे गोलक वृंदावनमध्ये आपलं घर, ते घर. आपण इथं घर समजल्यामुळे का आता आपण इथंच राहावं लागतं, परत यावं लागतं इथं, कारण माझं समजल्यामुळे. म्हणून जर अगदी जेवढं शक्य तेवढं लवकर ती भावना तरी आणायची, माझं घर नाही भगवंताचं घर आहे, अशा म्हणून जायचंय. आणि याच्यानंतरच पुढं मग भगवंत आपल्या धामात येण्याची पात्रता सांगितल्यावर धामाचं लक्षण पण सांगून टाकतात भगवंत. न तद्भास ते सूर्यो न शशांक न पावकः यात गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम. भगवान म्हणतात की माझं असं दिव्य धाम आहे, त्या ठिकाणी प्रकाश, सूर्य नाही, चंद्र नाही, अग्नी नाही, काही नाही. अशातच माझ्या धामात येईल, त्याला इथं परत यावं लागतं. का सांगतात मुद्दाम ते चंद्र अग्नी नाही म्हणून? कारण इथं आहे सगळं भौतिक जगात, इथं अंधार असल्यामुळे. महत्व म्हणजे अंधार आहे सगळं. मग अंधारात ना थोडं उजेड यावं म्हणून चंद्र सूर्य सगळं दिलेले आहे, अग्नी वगैरे. पण भगवत धाम कसं आहे, स्वयंप्रकाशित आहे. तिथं काय लाईट गेली ना आली काय प्रश्नच नाही. ते लाईट फिटिंग केली नाही, काय नाही, काय प्लंबिंग नाही, लाईट फिटिंग काही नाही. तिथे सगळे दिव्य.
तर अशा दिव्य धामात जाणं हे आपल्या सर्वांचं लक्ष आहे. प्रभुपाद वारंवार सांगतात की भगवत धामात आपल्याला जायचंच या जन्माची शेवटी. तर आपण पुरेपूर जीव ओतून प्रयत्न करायचा. असा हुशार विद्यार्थी असो, त्याला 100% मिळवायचे तर तो 120%चा अभ्यास कर, मग 100 भेटतो. तसं आपण या जन्मधामात जाण्यासाठी आपण तयारी केली तर नक्कीच आपण काय होऊ, मग प्रयत्न आपला सफल होईल. हरे कृष्ण.